माझी सख्खी बहीण आहे, मोठी बहीण. तिचा आज वाढदिवस असतो तिथीने. तर ती गुरुपौर्णिमेची आहे, मी बुद्ध पौर्णिमेची आहे. आम्ही दोघेही पौर्णिमेच्याच आहोत. पण आज तिला सुद्धा दर्शन घेता आलं. मला असं वाटतं कोणी एक गुरु असण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जात असतो. चांगलं वाईट, बरं वाईट सगळंच. जेव्हा जेव्हा असा प्रश्न पडेल की सरकार चुकतंय, तेव्हा तेव्हा प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं मिळणं हा आपला हक्क आहे, अधिकार आहे. खूप खास योग आहे खरं तर. म्हणजे दरवर्षी पुनीतच्या निमित्ताने भाऊरंगारीला येणं होतं, दर्शन घेणं होतं. यावर्षी खरंच म्हणजे 10 दिवसांचा सण होता, पण तरी आज गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दत्तगुरूंच्या पायाशी म्हणजे चरणी माथा टेकता आला. हे खरंच म्हणजे माझ्यासाठी अहोभाग्य आहे. आणि त्यातून माझी सख्खी बहीण आहे, मोठी बहीण. तिचा आज वाढदिवस असतो तिथीने. तर ती गुरुपौर्णिमेची आहे, मी बुद्ध पौर्णिमेची आहे. आम्ही दोघेही पौर्णिमेच्याच आहोत. पण आज तिला सुद्धा दर्शन घेता आलं त्यानिमित्ताने, त्यामुळे आणखी खास वाटतंय. तर संपूर्ण दत्त मंदिर ट्रस्ट पुनीत यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि हा सन्मान आमचा केला. आणि आज काही खरं तर देवाकडे आल्यानंतर खूप काही मागायची इच्छा असते, पण त्यांचं रूप बघितल्यानंतर काहीच मागणं होत नाही. एकदम ब्लँक व्हायला होतं. तसंच आजही झालं. आज फक्त आपल्याकडनं काही नकळत चुका झाल्या असतील त्याच्यासाठी क्षमा मागितली आणि माझ्या स्वर्गीय आईवडिलांनी माझ्यावरती आशीर्वाद, आम्हाला दोघींना आशीर्वाद देत राहू देत, एवढंच फक्त मागितलं. उत्तम अभिनेत्री आहात तुम्ही, अनेक गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये पाहिल्या असतील, तर तुमच्या गुरूंची आठवण येते? मला असं वाटतं कोणी एक गुरु असण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जात असतो. चांगलं वाईट, बरं वाईट सगळंच. तर असा एक कोणी माझ्या आयुष्यातला गुरु नाही आहे. माझे खूप मनापासून म्हणजे मला सहकार्य करणारे जेवढे लोक आहेत ते माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती असलेले गुरुच आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना आज या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देईन. नुकतंच जंतर मंतरवरती जे काही जेनजी आंदोलन झालं, आंदोलन संपलंय, एक टीका होती, एक कौतुक होतंय. तुम्हाला काय वाटतं त्या आंदोलनात? मला वाटतं सोशल मीडियावरती आम्ही कलाकार म्हणून या बाबतीत सगळं बोलत असतो, नेहमीच बोलत असतो. आणि परत तेच कुणाचीही सत्ता येऊ नये. मला असं वाटतं की जेव्हा 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 असा प्रश्न पडेल की सरकार चुकतंय, तेव्हा तेव्हा प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं मिळणं हा आपला हक्क आहे, अधिकार आहे. तर मला असं वाटतं की सरकार चांगलं काम करेल अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी करावं. आज म्हणजे इथे दत्तचरणी आता ही प्रार्थना करून जाईल. काही येणे पैशामध्ये खूप छान काम केलेलं होतं, चित्रपट खूप चालला. इथून पुढचा प्रोजेक्ट काय आहे? खूप चांगली न्यूज देईन पुढच्या 3 महिन्यात. चांगला लाईनअप आहे आणि आता या निमित्ताने मगाशी प्रवीण दादांनी जसं सांगितलं, मुळशी पॅटर्न 2साठी पुनीत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रवीण दादाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुनीतसारखे जर का निर्माते असतील तर अजूनच सोन्याचे दिवस येतील असं आपण म्हणूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.